डोनाल्ड ट्रम्प यांनी असं देखील सांगितलंय की एकीकडे आयात शुल्क चालू राहील आणि दुसरीकडे द्विपक्षीय व्यापाराची चर्चा देखील सुरूच राहील. ही चर्चा थांबणार नाही. दुसरं आपलं क्षेत्र आहे ते म्हणजे कोळंबीचं. कोळंबीची मोठ्या प्रमाणात निर्यात अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये होत असते. कोळंबी निर्यातदारांनी असं सांगितलं की भारतातून निर्यात झालेल्या म्हणजे चालू वर्षामध्ये निर्यात झालेल्या एकूण निर्यातीपैकी 66% कोळंबी ही अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये गेली. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारताला इक्वेडोर करून स्पर्धा मिळते. हा देश अमेरिकेच्या जवळ आहे. तसंच भारतापेक्षा या देशावरचं आयात शुल्क कमी आहे. त्यामुळं जर समजा कोळंबी निर्यातीवर 25% आयात शुल्क लागू झालं तर भारताची निर्यात अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये कमी होऊ शकते. याचा थेट फटका देशातल्या कोळंबी उत्पादकांना बसू शकतो. तसंच सोयाबीनचा देखील मुद्दा आहे. सोयाबीन अमेरिकेला काही प्रमाणात निर्यात केली जाते. आता जागतिक पातळीवर अमेरिकेमध्ये देखील नॉन जीएम सोयाबीनचं उत्पादन होतं. नॉन जीएम सोयाबीनचं देखील उत्पादन होत असतं. परंतु भारतातून देखील अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये काही प्रमाणात सोयाबीन निर्यात केली जाते. गेल्या वर्षभरात भारतातून जवळपास 9,000 टन सोयाबीनची निर्यात अमेरिकेच्या बाजारामध्ये झाली होती. आता भारत निर्यात करत असलेल्या एकूण सोयाबीनच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अगदीच कमी आहे. परंतु अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये जर समजा निर्यात काही कारणाने बंद झाली तर त्याचा मानसिक परिणाम बाजारावरती काही काळ तरी दिसून येऊ शकतो.